प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. आज आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजेंद्र लोणारी यांचा विजय झालेला आहे. आणि आपण जर निवडणुकीचा कालखंड बघितला तर ती निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना न राहता भुजबळ विरुद्ध दराडे अशी झालेली आहे. आणि त्यानिमित्त संपूर्ण भुजबळ कुटुंब जे आहे ते येवल्यामध्ये फिरत होतं आणि निवडणूक प्रचारामध्ये त्यांनी स्वतः सहभाग घेतलेला होता. आणि आपल्यासोबत आहेत त्यांच्या सुनबाई आणि त्यासुद्धा त्या प्रचार निमित्ताने संपूर्ण येवला शहर त्यांनी पिंजून काढला. आज विजयानंतर ते या ठिकाणी प्रतिक्रिया देण्यासाठी आपल्यासोबत आहेत. काय सांगाल शेफालीताई, तुम्ही जो आहे स्वतः ग्राउंडवर होता, काय अनुभव घेतला एकंदरीत तुम्ही? इकडे येवला मतदारसंघ म्हटला की गेले कित्येक वर्ष आम्ही इकडे कॅम्पेनिंगला उतरतच असतो साहेबांमुळे. आणि बाकीचे पण जे काही इलेक्शन्स लागतील, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, पण आता आज हा जो काही विजयाचा गुलाल आपण बघतो आहोत तो राजूभाऊ लोणारी आपण नगराध्यक्षपदाला अगदी चांगलाच माणूस निवडून दिला होता आणि निवड केली होती आणि आता ते निवडून आलेत, म्हणून त्यांचं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन. आणि आम्ही ज्या वेळेस येवल्यात फिरतो त्यावेळेस आम्हाला साथ भुजबळ साहेब आहेत म्हणून मिळते, तर तीच साथ आम्ही त्यांना दिलेली होती. आणि अशा प्रकारे हे कॅम्पेनिंग आम्ही केलेलं होतं. आणि जसा काही आमच्याच घरातला उमेदवार आहे म्हणून आम्ही उतरलो होतो आणि सर्वांनी साथ दिली. आता सगळे कुटुंबीय आहे राजूभाऊंचं, सगळ्यांनी साथ दिली. आमचे बाकीचे नगराध्यक्ष आधीचे जे होते ते सगळ्यांनी साथ देऊन आम्ही या निवडणुकीला मला असं म्हणायचं आहे का या विजयानंतर तुमची पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा कॉन्फिडन्स तुमचा वाढला आहे असं वाटतंय का? नक्कीच. किती टक्क्याने काय वाटतंय तुम्हाला? नाही, आता सातत्याने आम्ही येवल्यातच फिरत असतो म्हणून आम्हाला सगळं माहिती आहे. आणि माझ्यापेक्षा साहेब असतील, पंकज भाऊ असतील, समीर भाऊ असतील, तर ते तर पुढचं आणखीन पावलं पुढे आहेत. तर त्यांना माहिती आहे की येवला काय आहे, कारण एवढी कामं साहेबांनी केली आणि विकास हा जो साहेबांनी इकडे आणला गेले कित्येक वर्ष, तर म्हणून पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, हे सर्व आमच्या पाठी उभे आहेतच. मला हे सांगा ताई, आता साहेबांची प्रकृती ठीक नव्हती आणि त्या अनुषंगाने तुम्ही मैदानात उतरले होता. आता ज्या पद्धतीने तुम्ही आता नगरपालिकामध्ये कॅम्पेनियन केलं आहे त्या पद्धतीने आता तुम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा कॅम्पेन करणार आहात का? हो, नक्कीच. म्हणजे तुमचा आत्मविश्वास जो आहे वाढलेला आहे, त्यामुळे तुम्हाला आम्ही नेहमीच कुठेही असेल येवल्यात तरी आम्ही कॅम्पेनिंगला हजरच असतो. अच्छा, बरं मला हे सांगा, येवल्यावरती काय किती प्रेम आहे तुमचं? आता ते मी काही क्वांटिटी आणि मध्ये काही मोजू शकत नाही, पण येवलेकरांनी आम्हाला दिले म्हणून आम्ही येवलेकरांवर प्रेम करतो. अच्छा, म्हणजे या होत्या शेफालीताई भुजबळ. त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारची प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेली आहे आणि निश्चितच त्यांचा या ठिकाणी कॉन्फिडन्स वाढलेला आहे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही पुन्हा कॅम्पेनियन करणार आणि राष्ट्रवादीचाच या ठिकाणी विजय होईल अशा प्रकारचा जो मानस आहे त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवला. काय वाटतंय, आज गुलाल पडलेला आहे, काय आनंद आहे? राजेंद्र लोणारी माझे मिस्टर आहे, मी त्यांची मिसेस. भुजबळ साहेबांचा आम्हाला आशीर्वाद आहे आणि जनता आमच्या पाठीशी आहे कायम. आत्तापर्यंत जे कामं केले त्यांची सिद्धोरी म्हणून आम्हाला यांनी मतदान सर्व जनतेने दिलेले आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानणार आहे. बरं ताई, मला एक प्रश्न विचारायचा राहून गेला. मानलं जात होतं का विधानसभेची ही पूर्वपरीक्षा आहे आणि त्या अनुषंगाने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं सुद्धा लक्ष लागलेलं होतं निकालाकडे, आणि आज तो निकाल जो आहे प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडलेला आहे. काय बघता तुम्ही? खूपच एकदम प्रश्न विचारलेला आहे, त्याच्यात आम्ही काहीच बोलू शकत नाही. त्याच्यापेक्षा समीर भाऊंना तुम्ही हा प्रश्न विचारा. त्यांनी या ठिकाणी जो आहे प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळलेलं आहे. मात्र संपूर्ण येवला शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या निकालाकडे लोकांचं लक्ष लागून होतं आणि त्या अनुषंगाने आज जो आहे राष्ट्रवादीचा विजय झालेला आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आनंद उत्सव करण्यासाठी जो आहे त्यांचे समर्थक असतील, त्यांचे नातेवाईक असतील, फॅमिली मेंबर्स